नमस्कार, मी अशोक रुपनर, लोकनेते, मराठवाड्याचे लोकनेते, कर्मवीर ॲड गणेशराव दुधगावकर यांच्या जागतिक वक्तृत्व खुली स्पर्धा या निमित्त हा व्हिडिओ बनवत आहोत. तर या स्पर्धेचा विषय आहे श्रीमद भगवद्गीतेतील 18वा अध्याय आणि त्याचा 66वा श्लोक, त्याचा नेमका अर्थ काय असा हा विषय आहे. तरी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे की सर्व धर्मांचा आश्रय, त्याचा त्याग करून तू मला शरण ये, मला एकालाच शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करून टाकी, तू शोक करू नकोस. या श्लोकाचा सर्व धर्मान परित्यज्य हे जे पद आहे त्याच्यामध्ये धर्मचा शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा. या ठिकाणी स्वधर्म असा जो शब्द आहे त्याचा काय अर्थ घ्यायचा, तर त्याचं कारण आहे की श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्येच 41व्या श्लोकामध्ये 41 ते 44 श्लोकापर्यंत स्वभाव कर्म असं शब्द आलेला आहे. आणि नंतर 47व्या श्लोकाच्या पूर्वार्धात स्वधर्म असा शब्द आला आणि त्याच्यात उत्तरार्धात मध्ये 47च्या उत्तरार्धात कर्म असा शब्द आलेला आहे. तसंच 48 मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आधी अंती कर्म शब्द आला आहे आणि मध्ये स्वधर्म शब्द आला आहे. तेव्हा आधी आणि अंती जर कर्म असेल तर स्वधर्म शब्दाचा अर्थ देखील कर्तव्य कर्म असाच घ्यावा लागेल. म्हणून इथं सर्व धर्मान म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग कर असा अर्थ घेतला तर योग्य होईल का? नाही. तर कारण कर्तव्य कर्माचा त्याग कर, परित्यज्य हा शब्द आहे तो त्याग अर्थामध्ये देखील येतो, परंतु या ठिकाणी त्याचा तसा अर्थ न घेता परित्यज्य या शब्दाचा अर्थ असा घ्यावा लागेल की सर्व कर्म जे आहेत कर्तव्य कर्म त्याचा कर्तृत्व अभिमान जे काही आहे त्याचा जे काही कर्तृत्वपणा जो आहे तो सगळा भगवंताकडे स्वीकार देऊन आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं म्हणून जर कर्म केलं तर या ठिकाणी होतं की सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे सर्व कर्तव्य कर्मांचा परित्याग करून म्हणजे भगवंताला समर्पित करून जर आपण अशा प्रकारे जर भगवंताला शरण गेलो तर माम एकम शरणम व्रज, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. या ठिकाणी कर्तव्य कर्मांचा स्वभावता स्वरूपात त्याग करू शकत नाही. कारण 18व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात यज्ञ दान तप कर्म, म्हणजे यज्ञ दान तप आणि कर्तव्य कर्म जे आहेत आपल्या वाटेला आलेले आहेत त्यांचा त्याग करू शकत नाही आपण, आणि त्याग करू नये. अख्ख्या 3ऱ्या अध्यायामध्ये देखील भगवंताने सांगितलेलं आहे की तू तुझे कर्तव्य कर्म आहेत स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वधर्मे म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये स्वतःच्या कर्मामध्ये माणसाने सतत व्रत राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तुषा लागी. तू तुझे जे काही स्वकर्म रूपी कुसुम आहेत ना तेच मला समर्पित केलेस तर त्याच्यामुळे मी तुझ्यावर एवढा खुश होईल, एवढा प्रसन्न होईल की म्हणजे याच्यातून हे लक्षात येतं की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे नेमकं काय, तर आपल्या वाटेला आलेले जे कर्तव्य कर्म आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा स्वतःकडे कर्तृत्वपणा न घेता भगवंताला समर्पित करणं म्हणजे सर्व धर्माचा त्याग करणं. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य असा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. पुढे म्हटलं की माम एकम शरणम व्रज, असं करून तू मला फक्त एकाला शरण ये. माम एकम, या ठिकाणी एकम हे पद भगवंताकडे मामकडे लावता येत नाही, त्याचं विशेषण म्हणता येत नाही. का? तर त्याचं कारण आहे माम हे पद भगवंतासाठी एक अर्थामध्ये आले, भगवंत एकच आहे आणि तो अनेक नाही. आणि या ठिकाणी एकम या पदाचा अर्थ आपल्याला असा घ्यावा लागेल की अनन्य, फक्त केवळ भगवंतालाच एक मानून त्याला शरण जर आला तर भगवंत म्हणतात की अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, त्याकरता तू शोक करू नकोस. या ठिकाणी सर्व पापातून मुक्त करीन म्हणजे नेमकं काय, कारण भक्त एकदा भगवंताला शरण गेला की त्या भक्ताच्या मनामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये देखील असू शकतं की आपण देवाला शरण गेलो आहोत परंतु आपल्या ठिकाणी ते काही जे अनुभव आहेत तशा प्रकारचा अनुभव, भगवत दर्शन, भगवत भाव आपल्या ठिकाणी दिसत नाही. माझ्या ठिकाणी जी अनाधिकारिता आहे, योग्यता नाही, अशा प्रकारचा जो निसंकोचपणा आहे तो दूर व्हावा अशी इच्छा आहे. मी त्याची चिंता करतोय अर्जुन.
असं दिसून येतंय. म्हणून भगवंत म्हणताय की त्या संबंधी तू चिंता करू नकोस. तू मला एकदा शरण आलास, ज्या अर्थी तू मला शरण आलास त्या अर्थी सर्व काही जे आहे ते तुझं जे काही कमतरता तुझ्या ठिकाणी भासते ती कमतरता मला पूर्ण करावी लागेल. कारण शरण जाणे म्हणजे नेमकं काय, तर शरण ज्ञानोबा व्याख्या करतात त्या अहम वाचा चित्तांग देऊनिया शरणरीग जी या पावसी अव्यंग धामवाले किंवा महोदधी निघाले गांग देवी. म्हणजे अहम वाचा चित्त अंगाने कर्माने सर्वाने भगवंताला समर्पित होणं. जसं की नदीचं जे पाणी आहे, गंगेचं जे पाणी आहे ते सर्वस्वाने समुद्राला जाऊन मिळतं. त्या ठिकाणी गंगेचं गंगत्व राहत नाही, केवळ ती सागर रूपच होते. तसं जर भक्ताने संपूर्ण काया वाचा मनाने कर्तृत्व कर्माने भगवंताला जर समर्पित झालं तर भगवंत सगळा भार त्याचा आपल्या स्वतःवर घेतो. म्हणून भगवंत म्हणतात की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू जर माझ्या अशा प्रकारे सर्व भार जर टाकलास तर मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन. त्याकरता तू शोक करू नकोस. ज्या अर्थी तू शोक करत आहेस अर्जुना त्या अर्थी तुला असं सुप्त तुझ्या ठिकाणी भाव आहे की ज्या अर्थी चिंता करतोय त्या अर्थी तुझ्या ठिकाणी असा कर्तृत्व भाव आहे की माझ्या ठिकाणी जे बळ आहे त्याने मी ही चिंता हे शोक मिटू शकतो. परंतु तसा भाव आल्यानंतर भगवंताच्या ठिकाणी तो कलंक आहे. भगवंत म्हणतायत की मला ते आवडत नाही. जसं की द्रौपदीने ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला बोलवलं वस्त्रहरण होताना त्यावेळेस द्रौपदीने हात वगैरे सोडला नाही, दाताने ते वस्त्र धरलेलं, परंतु त्यावेळेस भगवान जवळ असून देखील आले नाही. का, तर त्याचं कारण आहे तिच्याकडे कर्तृत्वाचा अभाव म्हणजे अहंकार होता. त्याच्यामुळे त्यावेळेस ज्यावेळेस द्रौपदीने सर्वस्वी भार भगवंतावर टाकला त्याबरोबर भगवान श्रीकृष्ण वस्त्ररूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले आणि दुःशासन ओढून ओढून थकला, परंतु द्रौपदीचं कुठलेही अंग उघडे झालं नाही. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस आपला पूर्ण भार देवावर टाकतो त्यावेळेस देव आपलासा होतो आणि देव त्या ठिकाणी सर्वस्वी रक्षण त्या भक्ताचं करतो. म्हणून म्हटलंय की माम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. त्यामुळे मी तुला अर्जुना कुठल्याही प्रकारची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुला सर्व पापातून सर्व तुझ्या काही ज्या ठिकाणी कमतरता आहेत ते सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन. तुला सर्व पापातून मुक्त करीन. अशा प्रकारचा या श्लोकाचा खूप विस्तृत अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण देखील एका ठिकाणी म्हणतात की मामे ईश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे हे बोल नको कटे कानी लावो. तुम्हाला सर्व धर्माचा म्हणजे सगळ्या विश्वाचा मालक असणारा मी तुला भेटलो आणि तुझ्या ठिकाणचा जीव पण जात नसेल तर अशा प्रकारचं जे काही बोलणं आहे ते कानावर देखील येऊ देऊ नकोस. अशा प्रकारे आणखी काय म्हटलं एका ठिकाणी ओवी आहे की या प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजय ते दाशुरुकी तया गोसावी होय समान होय. म्हणजे एखादी दाशी आहे आणि तिला राजाने प्राकृत राजाने जरी स्वीकार केला तर ती राजाच्या बरोबर येते. तसं भगवंताने स्वीकार केल्यानंतर भगवंता एवढाच त्या भक्ताचा अधिकार होतो. म्हणून त्याला शोक करण्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचा या श्लोकाचा माझ्या अल्पबुद्धीने अर्थ आहे. तरी नमस्कार.